काय खाल्ली माऊ तू? काय? आहा, खारी दूध खाली. हे खा. मस्त मस्त सकाळी सकाळी चहा आणि खारी. काय करायली माऊ? माऊ माऊ ह्याच्यात बोल. माऊ ह्याच्यात बोल. हॅलो कर सगळ्यांना. बोल बोल. आवाज निघणार. हॅलो फ्रेंड्स, काय करत आहात? तू म्हण की साखर. साखरेचे पोत थांब की जरा. माऊ साखरेचे पोत कितीला? साखर कशी आहे बघू का खाऊन. गोडगोड आहे. गोडगोड आहे साखर. किती किती? 30 रुपयाला एवढी महाग? मग नको आम्हाला 30 रुपयाला. फुकट पाहिजे. फ्री मध्ये पाहिजे. साखर बघू दे आम्हाला कशी आहे. अरे इथं गोडगोड आहे साखर. ठीक आहे पैसे या आता. साखरेचं पोत. हॅलो फ्रेंड्स, तर ती आमची क्यूटची रिया होती, माझ्या बहिणीची मुलगी. आणि जेवण वगैरे मस्त झालं. मी व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं आणि आता मी निघालो बाहेर. थोडंसं शॉपिंग पण करायची आणि एक सरप्राईज आहे. तर चला समोर तुम्हाला सांगते मी. तर आम्ही सगळं आवडून घेत आहेत आणि हिचा मोठा मुलगा आहे तो स्कूलला गेलेला ईशान. आणि आम्ही कारमध्ये जात आहोत. कृष्णा घेऊन जात आहे आम्हाला आमच्या जिथं आम्हाला जायचं तिथं. तर निघालो आम्ही सगळं आवरून. आणि मस्त आज मला खूप खायचं, एन्जॉय करायचं. कारण का मी म्हणजे आमच्या साईडला जे मिळत नाही ते मी तिथं खाणार पिणार, मस्त मज्जा करणार. डाईट वगैरे काही नाही करणार. आणि हे बघा, हे जे लोकेशन आहे हे सरप्राईज होतं. हे जे आहे ना आमची नवीन प्रॉपर्टी घेतली होती आम्ही 1.5 वर्षाखाली. तर इथं आमचं फ्लॅट आहे. तर मी फक्त म्हणजे शंकर एकदाच आले होते आणि त्यांनी जेव्हा आले तेव्हा बुक करून गेलेले. मी नव्हती आलेली एकदा पण ह्या साईडला. तर मी इथं आलेली मुद्दामून. म्हणजे पुण्याला यायचंच होतं फ्लाईटनं, तर त्यासाठी हे पण माझा प्लॅन होता. तर मी या साईटवर आलेलं. कुठंपर्यंत झालं हे बघा. म्हणजे बऱ्यापैकी झालेलं. आमचं मार्च म्हणजे पोझिशन मिळणार आहे. आणि डिसेंबर जानेवारीपासून बाकीच्यांचे म्हणजे बाकी ब्लॉकचे मिळणार. हे बघा ऑफिस आहे सगळे. ऑफिसमध्ये गेलो आम्ही आणि इन्क्वायरी केली. खूप छान ऑफिसमध्ये पण छान डेकोरेटिव्ह असे फोटो वगैरे काढायसाठी छान छान त्यांनी साईडला केलेलं साईडला. आणि हे बघा, हे सगळं बाहेरचा व्ह्यू असा आहे पुण्यामध्ये. अप्पर खराडीमध्ये घेतलेलं आम्ही. तर मस्त झालेलं. हे बघा माझ्या पाठीमागे जे दिसतात ना बिल्डिंग त्याच आहेत सगळ्या. आणि जे मी माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे तिथंच आमचं आहे. आणि आतमध्ये जाऊ देत नव्हते कारण का त्यांचं काम चालू आहे. ते म्हणे बाहेरूनच पहा, आतमध्ये एंट्री नाही आहे कोणालाच. तर बाकी डिसेंबरपासून मिळणार सगळ्या. मग सगळं पाहिलं आम्ही, लोकेशन वगैरे आणि रोड वगैरे कसा झाला काही नाही सगळं पाहायचं होतं आम्हाला. आणि ते येत्या वेळेस आम्हाला पाणीपुरी खायची होती. तर मस्त पाणीपुरी खात होतो आम्ही. चटुली काय खायली? काय खायली माऊ? सगळं सांडली. चटू. ते सगळं पाहिलं आम्ही आणि छान झालं. खूप ग्रो झाला एरिया. खराडी आणि अप्पर खराडी. खराडीमध्ये माझ्या ह्या छोट्या बहिणीचं आहे आणि अप्पर खराडीमध्ये माझं घेतलेलं आहे. तर मस्त झाले. लोकेशन खूप छान एरिया झाला. आणि पाणीपुरी खातो आम्ही मस्त. त्यानंतर चहा पिला गरम गरम. आणि पुढे आम्हाला भरपूर काही काही खायचं म्हणून आम्ही त्या हिशोबानेच आलेलो. आणि मस्त मज्जा करत आहोत आम्ही. आणि त्यानंतर आम्ही घरी गेलेलो. परत संध्याकाळी आम्हाला मिसळपाव खायला पण जायचं होतं भाऊजी आल्यानंतर. तर संध्याकाळी भाऊजी आले. मग आम्ही घरी काही जेवलोच नाही रात्री. सकाळीच जेवलो होतं. आम्ही बाहेरच खात आहे दिवसभर. तर मस्त मिसळपाव खात आहे. वडापाव मागवलेला आणि खूप छान होती झणझणीत मिसळपाव. आणि बऱ्याच दिवसानंतर महिन्यानंतर आम्ही खाल्लेलो. कारण सगळ्यांना माहिती आहे मी तिथं आलं की घरचं कमी जेवतो आम्ही, बाहेरच जास्त खातो. तर असं आम्ही एन्जॉय केला. संध्याकाळी आमची 10ची गाडी होती लोह्यासाठी.